प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 26 जानेवारी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या निकालाच्या घोषणेच्या या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम या स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातील सर्व स्पर्धकांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो। भारतीय संविधान, लोकशाही, प्रजासत्ताक, निवडणुका आणि तरुणाई आणि राष्ट्रनिर्मिती यांच्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आपल्या विचारांची प्रभावी मांडणी करून आपण या स्पर्धेत एक वेगळेच मूल्य दिले आहे। या स्पर्धेचा मुख्य उद्देश फक्त बक्षिसे देणे हा नव्हता, तर संविधानाविषयी जनजागृती करणे, तरुणांमध्ये विचारशक्ती निर्माण करणे, वक्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लोकशाही मूल्यांबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणणे हा होता। आणि आम्हाला आनंद होत आहे की हा उद्देश मोठ्या प्रमाणात साध्य झाला। या स्पर्धेला राज्यभरातून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। एकूण 104 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। अनेक स्पर्धकांनी उत्तम तयारी, नेमका आशय, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विषयाशी प्रामाणिक बांधिलकी यांचे सुंदर असे दर्शन घडवले। काही स्पर्धकांचे व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण होते, काहींची मांडणी प्रभावी होती, तर काहींनी आपल्या आवाजातून आणि विचारातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला। आता या स्पर्धेच्या निकालाचे निकष थोडक्यात सांगते। ही स्पर्धा एकूण 100 गुणांची होती। त्यापैकी 50 गुण परीक्षकांकडून देण्यात आले। हे गुण स्पर्धकाच्या आशय, विषयाची मांडणी, सादरीकरण आणि प्रभावीपणा यांवर आधारित होते। उर्वरित 50 गुण युट्यूबच्या प्रतिसादाच्या आधारे देण्यात आले। यांमध्ये स्पर्धकाच्या व्हिडिओजला मिळालेले व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स यांचा विचार करण्यात आला। निश्चित सूत्रानुसार व्ह्यूज, लाईक आणि कमेंट्स यांना वेगवेगळे गुणभार देऊन नॉर्मलायझेशन मेथड वापरून हे गुण 50 पैकी निश्चित करण्यात आले। त्यामुळे परीक्षकांचे गुण आणि लोक प्रतिसाद हे दोन्ही घटक एकत्रितपणे विचारात घेऊन अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रक्रियेत शक्य तितकी पारदर्शकता, अचूकता आणि न्याय राखण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहिला आहे। आता बहुप्रतीक्षित क्षण। या स्पर्धेतील टॉप 5 विजेते पुढील प्रमाणे आहेत। प्रथम क्रमांक मयूर जाधव, द्वितीय क्रमांक मंजिरी साळवी, तृतीय क्रमांक अंकिता कानगटे, चतुर्थ क्रमांक वैष्णवी पारगुट, पंचम क्रमांक आचल बुडाके। या सर्व विजेत्यांचे प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन। आता जाहीर करत आहोत 10 उत्तेजनार्थ स्पर्धक। वैष्णवी शिताळे, स्नेहा सोंजे, सृष्टी कुंभार, वेदिका पठारकर, यशस्वी कापळे, ओम वाघ, राजवीर दहिवडे, प्रणव जाधव, दिव्यांका दुताडे, हरीश कांबळे। या सर्व उत्तेजनार्थ निवड झालेल्या स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन। ज्यांना यावेळेस विजेतेपद मिळाले नाही त्या सर्वांना आम्ही खास सांगू इच्छितो की आपला प्रयत्न व्यर्थ गेलेला नाही। वक्तृत्व ही एक दिवसात येणारी कला नाही। अभ्यास, सातत्य, विचारांची स्पष्टता आणि मंचावर उभे राहण्याचे धाडस या सगळ्यांचा हा प्रवास असतो। तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला हाच स्वतःमध्ये एक मोठा विजय आहे। आजचा अनुभव उद्याच्या मोठ्या यशाची पायरी ठरू शकतो। म्हणून निराश न होता आणखी जोमाने, आणखी तयारीने आणि आत्मविश्वासाने पुढील स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। विजेत्या स्पर्धकांसोबत आम्ही प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र देणार आहोत आणि बक्षीस वितरण समारंभाची तारीख आपणास लवकरच या चॅनेलच्या माध्यमातून किंवा फोनद्वारे कळवण्यात येईल। या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांचा मिळालेला सुंदर प्रतिसाद। स्पर्धकांच्या व्हिडिओंना ज्यांनी लाईक, कमेंट आणि शेअर केले त्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। तुमच्या प्रतिसादामुळे या स्पर्धेला केवळ पोहोच मिळाली नाही तर स्पर्धकांनाही प्रचंड प्रोत्साहन मिळाले। एखादा तरुण वक्त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर किती महत्त्वाचा असतो हे या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आले। तसेच या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या मान्यवर परीक्षकांचे, आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत या उपक्रमाला साथ देणाऱ्या सर्व हितचिंतकाचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शेवटी एवढंच म्हणू इच्छिते की संविधान हा केवळ एक दस्तावेज नाही तर लोकशाही आत्म्याचा आधारस्तंभ आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून संविधान, लोकशाही आणि जागरूक नागरिकत्व यांच्याबद्दल संवाद अधिक व्यापक व्हावा हीच आमची अपेक्षा। पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे, सर्व सहभागी स्पर्धकांचे आणि सर्व प्रेक्षकांचे हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय संविधान।